जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक मित्र पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विक्रांत मोरे तसेच प्राध्यापक श्रीकांत पवार, इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते डी.एन. नेरकर तसेच पंचायत समितीचे अधिकारी डॉक्टर मंगेश वाघमारे, महात्मा ज्योतिबा फुलेचे प्राध्यापक सुनील निकुंबे तसेच प्रभाग क्रमांक 8चे माजी नगरसेवक मनोज चव्हाण, बीएसपीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, बीएसपीचे जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष संजय रगडे तसेच भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी रगडे, तालुका अध्यक्ष शरद पिंपळे, तालुका महासचिव राहुल सरोदे, मीडिया प्रभारी शोहेब शेख, जिल्हा संघटक मुन्ना यलमार, शहराध्यक्ष शशी खरताडे, शहर उपाध्यक्ष योगेश भालेराव, महासचिव प्रमोद कांबळे, सचिव विशाल रामराजे, शहर सचिव प्रकाश फणसे, भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाचा उद्देश सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे। या कार्यक्रमास उपस्थित मान्यवराच्या हस्ते सर्व 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना तसेच 15वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या साहित्यात पेन, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स आदी साहित्य होते। सर्व विद्यार्थी साहित्य घेत असताना आपल्या परिवारासोबत येऊन साहित्य घेण्याचा आनंद घेतला। या कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी व भीम आर्मी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। सदर हा कार्यक्रम भीम आर्मी, भारत एकता मिशन व गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सरोदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवी रगडे यांनी केले। कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने विद्यार्थी व पालक वर्ग सहभागी झाले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।